हॅलो माय डिअर स्टुडंट, वेलकम बॅक टू इन्स्पायर अकॅडमी. स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन आणि इम्पॉर्टंट अशा व्हिडिओमध्ये. सो आजचा व्हिडिओ सुद्धा प्रॅक्टिस बेसवर आहे. या अगोदर आपण वर्बचा फर्स्ट फॉर्म शिकलो, त्यालाच आपण सिंपल प्रेझेंट टेन्स सुद्धा म्हणतो. आता ते कुठे वापरतात, इंग्लिश बोलण्यासाठी त्याचा यूज कसा होतो आणि आपण आपल्या डेली लाईफमध्ये त्याचा यूज कसा करू शकतो हे देखील आपण त्याच टॉपिकमध्ये शिकलो आहोत. पण ते फक्त थेरिटिकल झालं. आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे, आपल्याला त्याचे ऍप्लिकेशन आपल्या डे टू डे लाईफ मध्ये करायचं आहे. म्हणूनच त्याच्याशी रिलेटेड काही एक्झाम्पल्स की जे आपण डे टू डे लाईफ मध्ये यूज करतो, असे एक्झाम्पल्स आपण कंडक्ट करणार आहोत. इथे तुम्ही बोर्डवर बघू शकता की काही मराठी सेंटेन्सेस आहे. सो आपल्याला ते इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करायचे आहे. हे सगळेचे एक्झाम्पल्स आहेत, आपल्या डे टू डे लाईफशी रिलेट करतात. म्हणजे नेहमी होणाऱ्या ऍक्शन्स याच्यामध्ये आहेत. सिंपल प्रेझेंटचे सेंटेन्सेस आहेत. मग आता याच्यामध्ये सिंपल स्ट्रक्चर आहे की सुरुवातीला तुम्हाला सब्जेक्ट यूज करायचा आहे अँड देन यू हॅव टू यूज फर्स्ट फॉर्म ऑफ दी वर्ब अँड देन ऑब्जेक्ट. याच्यामध्ये कंडिशन्स एवढीच आहे की जो सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल तर येणाऱ्या वर्बला एस किंवा ईएस फॉर्म ऍड करायचा आणि सब्जेक्ट जर प्लुरल असेल तर फक्त वर्बचा फर्स्ट फॉर्म यूज करायचा. बघा आता इथे फर्स्ट एक्झाम्पल आहे, ती शाळेत अभ्यास करते. ओके, आता ती शाळेत अभ्यास करते, इथे सब्जेक्ट आहे शी. ती शाळेत अभ्यास करते, सब्जेक्ट आहे शी. आता इथे ऍक्शन कोणती आहे बघा, कारण आपल्याला ऍक्शन वर्बचा वापर करायचा आहे. तर क्रिया कोणती आहे? अभ्यास करणे. आता अभ्यास करणे या क्रियापदाला इंग्लिश मध्ये कोणतं वर्ब येणार आहे? तर येणार आहे स्टडी. आता स्टडी मीन्स अभ्यास करणे, पण इथे जर सब्जेक्ट शी आहे तर त्याच्या पुढे जो वर्ब येतो त्याला एस किंवा ईएस फॉर्म लागतो, बिकॉज शी इज अ सिंग्युलर सब्जेक्ट. सो इथे काय घेणार? शी स्टडीज इन स्कूल. शी स्टडीज इन स्कूल. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, ते एकाच कंपनीत काम करतात. जसं मी तुम्हाला ज्या वेळेला वर्बचा फर्स्ट फॉर्म शिकवला त्यावेळेला सांगितलं होतं की ते, तो, तात हेच वर्ड्स इथे तुम्हाला बघायला मिळणार आहे मराठीत शेवटी. सो बघा, ते एकाच कंपनीत काम करतात. आता ते म्हणजे एकापेक्षा जास्त आणि इंग्लिश मध्ये तो सब्जेक्ट काय येणार आहे? दे. सो ते मीन्स दे. ते एकाच कंपनीत काम करतात. इथे ते मीन्स दे. आता काम करणे ही क्रिया आहे, काम करण्याला आपण म्हणतो वर्क. आता सब्जेक्ट इथे प्लुरल आहे म्हणून तो जो वर्क आहे तो फक्त वर्क असणार आहे, वर्क्स असणार नाही. याला एस एस लागणार नाही, फक्त सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट. सो दे वर्क मीन्स काम करणे. दे वर्क्स. आता एकाच कंपनीत means they work in the same company. Okay, they work in the same company. ते एकाच कंपनीत काम करतात. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, मी रोज सकाळी कॉफी पिते. सो मी मीन्स आय, पिण्याला म्हणतात ड्रिंक. आय ड्रिंक. मी रोज सकाळी कॉफी पिते. आय ड्रिंक कॉफी एव्हरी मॉर्निंग. आय ड्रिंक कॉफी एव्हरी मॉर्निंग. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, ती सायंकाळी टीव्ही बघते. ओके, ती सायंकाळी टीव्ही बघते. आता इथे क्रिया काय आहे? तर टीव्ही बघण्याची. तर बघण्याला आपण म्हणतो वॉच. आणि आता सब्जेक्ट जर ती आहे मीन्स शी आहे तर त्याच्या पुढे जो वॉच आहे त्याला ईएस फॉर्म लागणार. बघा सेंटेन्स काय होणार आहे? ती सायंकाळी टीव्ही बघते. शी वॉचेस टीव्ही इन द इव्हिनिंग. ओके, शी वॉचेस टीव्ही इन द इव्हिनिंग. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. मग आता इथे दोन क्रियापद आहे बघा. उगवणे, दोन क्रिया आहे, एक आहे उगवणे आणि एक आहे मावळणे. मग आता क्रियापद दोन आहे तर वर्ब सुद्धा दोन घ्यावे लागणार आहे. मग आता वर्ब काय आहे? उगवण्याला आपण काय म्हणतो? तर राईज म्हणतो. आणि मावळण्यासाठी आपण क्रियापद वापरतो सेट. ओके, राईज
सेट. मग आता इथे सब्जेक्ट जो आहे तो सिंग्युलर आहे, द सन. सूर्य एकच आहे, मग इथे आपल्याला सब्जेक्ट काय घ्यावं लागणार आहे, द सन. ओके, मग आता इथे उगवण्याची क्रिया आधी आहे म्हणून राईज, आणि सिंग्युलर सब्जेक्ट असल्यामुळे इथे राईजला लागणार आहे एस फॉर्म. सो द सन रायझेस टू द ईस्ट. अँड आता इथे मावळणे मीन्स सेट, आणि त्याला सुद्धा एस लागणार आहे. म्हणजे जर सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर कितीही वर्ब्स असेल त्याला प्रत्येकाला एस किंवा ईएस फॉर्म लागतो. सो बघा, द सन रायझेस टू द ईस्ट अँड सेट्स टू द वेस्ट. ओके, पुढे बघा, श्राव्या काम करताना गाणे ऐकते. आता इथे सब्जेक्ट आहे श्राव्या आणि क्रिया आहे ऐकण्याची, म्हणजेच इंग्लिश मध्ये आपण ऐकण्याला काय बोलतो, लिसन. सो श्राव्या सेंटेन्स काय आहे बघा, श्राव्या काम करताना गाणे ऐकते. श्राव्या लिसन्स टू म्युझिक. आता काम करताना मीन्स व्हाईल वर्किंग. म्हणजे एका कामासोबत जेव्हा दुसरं काम केलं जातं त्यावेळेला यूज केलं जातं व्हाईल. सो द सेंटेन्स इज श्राव्या लिसन्स टू द म्युझिक व्हाईल वर्किंग. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, तो दिवसातून 2दा दात घासतो. ही ब्रशेस. बघा, ही ब्रशेस हिज teeth twice in a day. Okay, he brushes his teeth twice in a day. तो दिवसातून 2दा दात घासतो. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, आम्ही आमच्या मित्रमैत्रिणींशी रोज फोनवर बोलतो. आता इथे बोलणे मीन्स टॉक, आम्ही मीन्स वी टॉक टू अवर फ्रेंड्स ऑन फोन, आणि रोज मीन्स रेग्युलरली. ओके, वी टॉक टू अवर फ्रेंड्स ऑन फोन रेग्युलरली. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, ते महिन्यातून एकदा सिनेमाला जातात. ते मीन्स दे, जाणे मीन्स गो. दे गो टू मूवी वन्स इन अ मंथ. एक्झाम्पल बघा, ते महिन्यातून एकदा सिनेमाला जातात. दे गो टू मूवी वन्स इन अ मंथ. मी माझ्या मुलांना गृहपाठ करण्यामध्ये मदत करते. सो आय हेल्प माय चिल्ड्रन. आय हेल्प माय चिल्ड्रन इन देअर होमवर्क. ओके, आता बघा, हे आपल्या एव्हरीडे यूज मधील सेंटेन्सेस आहेत. थोडेसे रिवाइज करूया. ती शाळेत अभ्यास करते. शी स्टडीज इन स्कूल. नेक्स्ट एक्झाम्पल, ते एकाच कंपनीत काम करतात. दे वर्क इन अ सेम कंपनी. मी रोज सकाळी कॉफी पिते. आय ड्रिंक कॉफी एव्हरी मॉर्निंग. ती सायंकाळी टीव्ही बघते. शी वॉचेस टीव्ही इन द इव्हिनिंग. सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. द सन रायझेस टू द ईस्ट अँड सेट्स टू द वेस्ट. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, श्राव्या काम करताना गाणे ऐकते. श्राव्या लिसन्स टू म्युझिक व्हाईल वर्किंग. तो दिवसातून 2दा दात घासतो. ही ब्रशेस हिज टीथ ट्विस इन अ डे. आम्ही आमच्या मित्रमैत्रिणींशी रोज फोनवर बोलतो. वी टॉक टू अवर फ्रेंड्स ऑन फोन रेग्युलरली. ते महिन्यातून एकदा सिनेमाला जातात. दे गो टू मूवी वन्स इन अ मंथ. मी माझ्या मुलांना गृहपाठ करण्यामध्ये मदत करते. आय हेल्प माय चिल्ड्रन इन देअर
होमवर्क. बघा हे सेंटेन्सेस आपण जनरली यूज करतो. या सेंटेन्सेसची हेल्प घेऊन तुम्ही इझिली या प्रकारचे सेंटेन्सेस बनवू शकता. म्हणजे एकदम सोपं आहे. सुरुवातीला सब्जेक्ट घ्या. सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर येणाऱ्या वर्बला एस लावा. प्लुरल असेल तर डायरेक्टली वर्ब घ्या. आता डे टू डे लाईफ मधले वर्ब माहित खूप सोपं आहे माहित असणं, किंवा इव्हन तुम्हाला ते माहित सुद्धा असतात. सो अशा सेंटेन्सची प्रॅक्टिस करा म्हणजे इंग्लिश तुम्हाला इझी येईल. बघा या व्हिडिओ पुरतं एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच.